नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 39 घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे शेजवान चपाती नूडल्स. मस्त हेल्दी पण आहेत आणि टेस्टी पण आहेत. त्यासाठी काय केलेले आहे बघा, इथे मी चपात्या या ताज्या बनवून घेतलेल्या आहेत, शिळ्या नाही आहेत. शिळ्याचंही तुम्ही बनवू शकता, पण मी इथे मुलाला आता टिफिनसाठी द्यायचं आहे ना, त्यासाठी म्हणून ताज्या घेतलेल्या आहेत. आपल्याला नाश्त्यासाठी वगैरे करायचं असेल कधी उरलेल्या चपात्यांपासून शिळ्या, तर ते आपण करू शकतो. पण मी इथे टिफिनला देते म्हणून ताज्या घेतलेल्या आहेत. 2 चपात्या घेतलेल्या आहेत. त्या मस्त अशा घट्टसर रोल त्याचा तयार करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित नंतर कट करता येतात. आणि त्याच्यानंतर अशा ह्याच्यामध्ये पातळ पातळ मी कट करून घेते. बाकी तुम्हाला जाड वगैरे पाहिजे असेल थोड्याशा मोठ्या वगैरे साईजच्या, तर तशा ह्याच्यामध्ये पण तुम्ही कट करू शकता. आणि मी इथे पातळ पातळ करते, जेणेकरून खायला पण इझी होतात मुलांना. बघा अशा पद्धतीने मस्त पातळ आहेत. आणि मग त्या मोकळ्या मोकळ्या सगळ्या करून घ्यायच्या आहेत. सगळ्याचेच मी नूडल्स म्हणजे तयार करून घेतलेले आहेत, चपातीचे 2. आणि चपात्याही थोड्याशा मोठ्याच लाटल्या होत्या त्यासाठी. आणि आता हे सगळे जे रोल आपण कट करून घेतलेत ना, ते सगळे पहिले मोकळे करायचे आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये आपण एकदा फ्राय करायला घेतला ना, मग त्याच्यामध्ये व्यवस्थित नाही झाले तर त्यासाठी म्हणून इथे व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे आहेत. आता हे करतेच आहे. आणि त्याच्याबरोबर भाज्याही सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही नक्कीच देऊ शकता. माझ्याकडेही आता घरात ज्या अवेलेबल भाज्या होत्या ना, त्यातल्या थोड्या थोड्या घेतलेल्या आहेत आणि सगळ्या उभ्या ह्याच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तेल टाकून ठेवलेलं आहे. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, गाजर आणि बीट हे सगळं उभं उभं चिरून घेतलेलं आहे. मस्त स्लायसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे उभ्या असे. आणि पातळ कापलेलं आहे, कुठेही जाडे वगैरे नाही आहे जास्त काही. सिमला मिरची थोडीशी कमी घेतली आहे, म्हणजे मोठी होती ना त्याच्यामध्ये फक्त अर्धी घेतलेली आहे त्यातली. कारण का सिमला मिरची खायला मुलं थोडीशी कंटाळतात आणि मग त्याच्यामुळे थोडी का होईना पोटात जाते ना, त्यासाठी म्हणून मी थोडीशीच घेतलेली आहे. त्यानंतर पॅनमध्ये मस्त तेल गरम झाल्यानंतर हाय फ्लेमवर ह्या भाज्या सगळ्या मी आता एकदाच ओतलेल्या आहेत. आणि त्या सगळ्या आपण मस्त अशा टॉस करून घ्यायच्या आहेत. छान फ्राय करायच्या आहेत. क्रंचीपणा तर पाहिजेच आहे, पण मुलांना कसं, आता माझा मुलगा आहे 6 वर्षाचा, त्याच्यामुळे त्याला एवढ्या क्रंची भाज्या पाहिजे असं काही त्याला वाटत नाही. त्याला सॉफ्ट भाज्या लागतील, त्या हिशोबाने मी थोडंसं सॉफ्ट केलेलं आहे. पण तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही मस्त असं त्याचा क्रंचीनेस त्याच्यासाठी 50% 60% मस्त भाज्या टॉस करू शकतात. मी ते जवळपास 90% कुक केलेल्या आहेत भाज्या, हाय फ्लेमवर केलेल्या आहेत त्या पण, म्हणजे त्याचा व्यवस्थित क्रंचीनेस पण थोडासा आहे, नाही असं नाही. मीही नंतर टेस्ट केलं होतं, क्रंचीनेस त्याचा आहे. आता ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार मीठ, कारण का चपातीमध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे मी इथे बाकी जास्त असं मीठ टाकलेलं नाही आहे, थोडंसंच टाकलेलं आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि भाज्यांचं बीटरूट वगैरे ना मस्त भाज्यांचा कलर छान झालेला आहे, रेडिश असा पिंकिश नंतर होतो तो. आणि त्याच्यानंतर आता भाज्या छान फ्राय झाल्यानंतर इथे शेजवान सॉस टाकलेला आहे, जवळपास 1 ते 1.5 चमचे टाकलेला आहे सॉस. तुमच्या आवडीनुसार मुलं कसं खातील, कमी तिखट जास्त तिखट त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मी इथे 1 ते 1.5 चमचे टाकलेला आहे. ह्या जास्त स्पायसी झालेलं नव्हतं, कारण का मीडियम याच्यामध्ये झाकलेलं. आणि इथे आता झालेलं भाज्या मी भरपूर घेतलेल्या आहेत. आणि चपातीचे नूडल्स जे आपण बनवले आहेत थोडेसे कमी घेतलेले आहेत, जेणेकरून भाज्या भरपूर अशा पोटात जातील अशा पद्धतीने. आणि नूडल्स हे मॅगी किंवा पास्ता वगैरे म्हटलं की मुलांना तर खूपच, पिझ्झा पास्ता बर्गर वगैरे म्हटलं की मुलांना आवडतंच ना, त्याच्यामुळे अशा पद्धतीने बनवून दिलात ना, मुलंही खातील आवडीने आणि त्याचप्रमाणे भाज्याही त्यांच्या पोटात जातील भरपूर अशा. आता याच्यानंतर छान मिक्स करून झालं ना सॉस टाकल्यानंतर शेजवान, त्याच्यानंतर आपण सगळे चपातीचे जे नूडल्स तयार केले होते ना, मोकळे करून ठेवलेले, ते टाकायचे आहे. छान परतवायचं आहे. आणि आता बघा ती चमच्या साह्याने मी परतवती, पण ते व्यवस्थित मिक्स होत नव्हते, त्याच्यामुळे घेतलेला आहे चिमटा. आणि चिमट्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून प्रॉपर चपातीच्या नूडल्समध्ये व्यवस्थित भाज्यांचा सगळा फ्लेवर मिक्स होईल. त्यानंतर माझ्याकडे आता इथे ना कांद्याची पात नव्हती, त्याच्यामुळे मी आपला देसी जो आपला जुगाड असतो कोथिंबीर तो टाकलेला आहे. तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर नक्की कांद्याची पात टाका, पण मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून. त्यानंतर मुलांच्या आवडीचं चीज, एक चीज क्यूब होतं ना, ते किसून घेतलेलं आहे मस्त मोठं मोठं असं. आणि ते टाकून छान पुन्हा एकदम मिक्स करायचं आहे. आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. चीज टाकल्यानंतर जास्त आपल्याला गॅस चालू ठेवायची गरज नाही, कारण का त्या बाकीच्या भाज्या त्या गरमच आहेत सगळं ना, त्याच्यामध्ये चीज आपोआप ते मेल्ट होणार मिक्स करण्यामध्ये. आणि इथे आपले शेजवान चपाती नूडल्स तयार झालेले आहेत. मस्त थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये आता भरायला घेऊया. आज टिफिन भरून दिलात तरी मुलांचा टिफिन अशा पद्धतीने जर दिलात ना,
तर नक्की मुलांचं टिफिन भरून द्या, पण तो नक्की खाली येणार. कारण का मुलांच्या आवडीची वस्तू असली की मुलं बरोबर खातात टिफिन. त्यांच्या आवडीची नसल्या वस्तू की मुलं नाकं मुरडतात. मग त्याच्यामुळे भरपूर असं मस्त सगळे जे बनवलं होतं 2 चपातीचे चपाती नूडल्स जे आहेत ते सगळे मी इथे टिफिनमध्ये भरते आहे. त्याच्यानंतर पाहिजे तुम्हाला त्याच्यावर अजून चीज वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता. मी इथे थोडंसं किसलेलं चीज थोडंसं ठेवलं होतं गार्निशिंगसाठी, म्हणून ते नंतर आता थोडंसं वरतून आपण गार्निशिंगसाठी किसलेलं चीज टाकायचं आहे. म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही तितकंच टेस्टी लागतं. आणि चीज टाकल्यावरतून ना गार्निशिंगसाठी की किती सुंदर लुक आला आहे बघा त्याचा. फायनल लुक तुम्हाला आता दाखवते इथे. खूप सुंदर दिसतो आणि खायला बघा जितकं दिसायला डिलिशियस आहे तितकंच खायला डिलिशियस आहे, प्लस टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. आणि हा याचा फायनल लुक बघा कसा वाटला मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी. आय होप तुम्हाला आवडली असेल. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 39 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.